उडदाची डाळ घेतली आहे, त्यामध्ये 1 चमचा मूग डाळ घातली आहे। त्यामुळे उडदाचे वडे बनवताना आपल्या घशाला घास बसत नाही। धुवून घेतली। आता त्याच्यावरती मी झाकण ठेवून 7 ते 8 तास हिला भिजवून घेते। मी उडीद डाळ भिजत घातली होती, ती आता पाणी काढून मिक्सरला वाटून घेते बारीक। डाळ जाड अशी वाटून झाली आहे, ही मी एका भांड्यात काढून घेते। आता ह्या पिठाला मी रात्रभर झाकून ठेवते। पीठ परमीट झाले आहे। चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि ते हातानेच मी मळून घेते। कढईमध्ये तेल गरम करत ठेवले। वडे काढण्याची तुम्हाला एक सोपी पद्धत दाखवते। अशी चहाची गाळणी घ्यावी, त्याला पाण्याचा हात लावून त्यावर वडे थापून घ्यावे। आणखी तुम्हाला एक करून दाखवते। वडे रेडी झाले आहेत। फ्रेश पुदिना घेत आहे। चटणीसाठी लसूण, कढीपत्ता, फ्रेश पुदिना, मिरची, कोथिंबीर, सुके खोबरे, चण्याची डाळ आणि जिरे घेतले आहे। मिक्सरच्या भांड्यात हे सर्व साहित्य घालून घेते। चवीनुसार अर्धा चमचा साखर आणि स्वादानुसार अर्धा चमचा मीठ टाकून घेतले। त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घेतले। पातळ अशी चटणी करून घेतली, ती एका भांड्यात काढून घेतली। फोडणीसाठी एक भांडे गरम करून घेतले, त्यामध्ये तेल टाकून घेतले आणि त्यामध्ये फोडणीला राई आणि उडदाची डाळ टाकून घेतली। फोडणी तडतडल्यावर ती चटणीमध्ये टाकून घेतली।